कसे आहात? फोटोवरून ओळखलंच असेल की आपण आज काय बनवणार आहोत. तर इथे आपण आज पायमुंडीचा रस्सा बनवतोय. सुरुवातीला मला वाटायचं हे खूप कठीण असतं बनवणं, कारण लग्नाच्या आधी कधी गरजच वाटली नाही. इथे मी एका कुकरमध्ये तेल घालून कांदा घातलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून कांदा परतून घेतला. आता यामध्ये लाल तिखट, लाल मिरची पावडर आणि परत थोडीशी हळद घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. आणि हे छान परतलं की आपल्याला पाय आणि मुंडीचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत. हे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे घालून एक 2 ते 4 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचंय. हे परतून घेतल्यावर आपण याला झाकण ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी घालून एक 4 ते 5 मिनिटं शिजू देऊ. जेणेकरून त्याचं स्वतःच एक तेल रिलीज होईल. त्यामुळे ते लवकर शिजायला आपल्याला मदत होते. आता मी ते पाणी ठेवलेलं आहे. तर 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता बघूया. इथे तुम्ही बघू शकता की थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला याला 5 ते 6 शिटी करून घ्यायचे आहेत. आता इथे मी पाणी घालून घेतलीये. गरम पाणी आहे हे. पहिला प्लेटवरचं पाणी घातलंय आणि आता बाजूला थोडं गरम पाणी करून घेतलं होतं. ते पाणी घातले. चवीपुरतं तुम्ही हवं तर आता मीठ घालू शकता, पण मी सुरुवातीला घातले त्यामुळे आता नाही घालत आहे. याला झाकण लावून 5 शिटी करून घेऊ. शिटी होत आहेत तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया. मसाला सुद्धा अगदी साधा सोपा आहे. इथे मी खोबरं, एक कांदा, आलं लसूण आणि थोडे खडे मसाले घेतलेले आहेत. मी हे सगळे मसाले आता सध्या एअर फ्रायरमध्ये गरम करून घेतले होते आणि त्याचा आता वाटून मसाला तयार केलाय. शिट्टी इथे झालेल्या आहेत, बघू शकता. आपण आता हे उघडून बघू. आता ह्याला मी 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये केलेला मसाला घालून आपल्याला बारीक गॅसवर ह्याला छान उकळू द्यायचंय. जितकं छान तुम्ही बारीक गॅसवर ह्याला उकळू द्याल, तेवढी छान याची चव येते. अशा प्रकारे मी तर इथे मसाला मिक्स करून एक 5 ते 7 मिनिटांसाठी किंवा एक 10 मिनिटांसाठी सुद्धा याला बारीक गॅसवर उकळी येऊ दिले. बघू शकता छान उकळी आलेली आहे. आता यावर आपण कोथिंबीर घालून सर्व करू. अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने पायमुंडीचा रस्सा बनवू शकतो. मीठ ॲडजस्ट करायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू.